पुणे जिल्ह्यातील 21 जागांपैकी 6 विधानसभा मतदारसंघ हे बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. पुणे जिल्ह्यावरती सुरुवातीपासून राष्ट्रवादीची पकड राहिलेली आहे. 2014ला राष्ट्रवादीच्या फक्त 3 जागा पुणे जिल्ह्यातून निवडून आल्या होत्या. हा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात 10 जागांच्या जवळपास राष्ट्रवादीने नेहमी सीटा निवडून आणलेल्या आहेत. पण पक्षफुटीनंतर नेमकी परिस्थिती कशी बदललेली आहे? थोरल्या पवारांच्या पुण्यात पक्षफुटीनंतर 10च्या आसपास किंवा 10च्या वरती जागा येतील का? याचंच विश्लेषण आपण इथे आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात काय होईल याचाच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बांधणार आहोत. नमस्कार, मी सागर चव्हाण आहे. तुम्ही पाहताय विषय कडक. अजूनही तुम्ही विषय कडकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशी कडक माहिती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार. दौंड विधानसभा मतदारसंघात सध्याचे आमदार आहेत राहुल कुल. 2019ला त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे रमेश थोरात होते आणि अवघ्या 700 मतांनी राहुल कुल यांचा विजय झाला होता. 2014ला महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून ते लढले होते. विरोधात होते रमेश थोरात. यावेळी देखील ते फक्त 11,000 मतांनी निवडून आलेले होते. राहुल कुल यांचे वडील 1990 ते 1999 3 वेळा आमदार राहिलेले आहेत. तर 2004ला त्यांच्या आई रंजना कुल आमदार होत्या. 2009ला राहुल कुल हे राष्ट्रवादीकडून उभा राहिलेले होते, पण अपक्ष उभा राहिलेल्या रमेश थोरात यांनी त्यांचा 17,000 मतांनी पराभव केला होता. एकदा अपक्ष निवडून येत तर 2 वेळा अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले रमेश थोरात यावेळी अजित पवार गटात आहेत. त्यामुळे त्यांना एकतर राहुल कुल यांचा प्रचार करावा लागेल किंवा शरद पवार गटात जात तुतारे हातात घ्यावे लागेल. पण जिल्हा बँकेच्या राजकारणात नेहमी गुंतून राहिलेले रमेश थोरात संचालक पदावर पाणी सोडत शरद पवार गटाकडे जातील का, ही शंका आहे. त्यात अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे ते अजितदादांची साथ सोडतील का, हा देखील प्रश्न आहे. पण आतून जरी त्यांनी थोरल्या पवारांना मदत केली तर मात्र चित्र वेगळं असू शकतं. कारण रमेश थोरात सहजासहजी या मतदारसंघावरती असलेला आपला दावा सोडणार नाही. पण अजित पवारांनी दुसऱ्या कोणत्या तरी माध्यमातून त्यांची जर समजूत काढली तर ते कुलच्या प्रचाराला लागू शकतात. दुसरीकडे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि सरचिटणीस नामदेवराव काकोने देखील इच्छुक असल्याचं बोललं जातंय. तर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत खळदणकर देखील इच्छुक असल्याचं बोललं जाते. लोकसभेला या मतदारसंघातून राहुल कुल आणि रमेश थोरात दोघेही महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असताना देखील या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी तब्बल 25,000चं लीड घेतलं होतं. त्यामुळे इथे योग्य उमेदवार दिला आणि थोरल्या पवारांच्या चाली बरोबर लागल्या तर धक्कादायक निकाल पाहायला मिळू शकतो. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत काँग्रेसचे संजय जगताप. 2019ला शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे यांचा 30,000 मतांनी पराभव करून ते निवडून आले होते. विजय शिवतरे हे 2009 आणि 2014 या दोन्ही वेळी शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले होते. सध्या ते शिंदे गटात आहेत. लोकसभेला अजित पवारांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे किंवा त्या पवित्र्याचा फटका त्यांना बसणार ह्यात शंका नाही. कारण अजित पवार त्यांच्या पराभवासाठी देव पाण्यात घालतील. वरवर जरी सगळं मिटल्यासारखं दिसत असलं तरी अजितदादा शिवतरेंचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. जगतापांचा मतदारसंघातील संपर्क आणि शरद पवारांची साथ आणि शिवतरेंवर असलेली अजितदादांची कृपा यामुळे इथे पुन्हा काँग्रेसचे संजय जगताप निवडून येतील असं वाटतंय. भोर विधानसभा मतदारसंघावर आनंदराव थोपटे कुटुंबांचं वर्चस्व आधीपासून असलेलं पाहायला मिळते. त्यांच्यानंतर सलग 3 वेळा संग्राम थोपटे हे त्यांचे चिरंजीव या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांनी गेल्या 2 निवडणुकीत त्यांना चांगलीच टक्कर दिलेली होती. सध्या कुलदीप कोंडे हे शिंदे गटात आहेत आणि शिंदे गटातून त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी चिन्ह आहेत. शंकर मांडके यांनी देखील ठाकरे गटातून या मतदारसंघावरती दावा केलेला आहे. युतीतून ही जागा नेमकी कुणाला, हा प्रश्न आहे. भाजपकडून किरण दगडे पाटील तयारी करत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, विक्रम कुटवड, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाटे, कुलदीप कोंडे ज्यांनी थोपटेंना चांगलीच टक्कर दिलेली होती ते देखील शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळते यावर सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. थोपटेंच्या राजगड सहकारी कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास परिषदेनं मंजूर केलेलं 80 कोटींचं कर्ज अडवून अजितदादांनी लोकसभेचं उकटं काढण्याचा डाव सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीतून कोणीही उमेदवार असला तरी अजित पवार त्यांना ताकद देतील यात शंका नाही. त्यामुळे थोपटेंना ही निवडणूक सोपी नाही. खडकवासला विधानसभा मतदारसंघ 2009ला निर्माण झालेल्या या मतदारसंघात पहिल्याच निवडणुकीत मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते. सोनेरी आमदार म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. विधानसभेत अबू आझमींना त्यांनी केलेली मारहाण चांगलीच गाजली होती. 2011ला त्यांचं निधन झालं आणि या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आणि भाजपचे भीमराव तपकीर या निवडणुकीत निवडून आले.
2019ला अवघ्या 9,000 ते निवडून आलेले होते. राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंनी त्यांना चांगलीच टक्कर दिलेली होती. लोकसभेला सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून 21,000चं लीड होतं. तरीही सलग 3 वेळा निवडून आलेल्या भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याबाबत अँटी इन्कम्बन्सी असल्याचं स्थानिक लोक बोलतात. त्यामुळे कदाचित इथे उमेदवार देखील बदलला जाऊ शकतो. या मतदारसंघात अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर ही इच्छुक आहेत, तर आघाडीकडून शरद पवार गटाचे काका चव्हाण, सचिन दोडके आणि बाळाभाऊ धनकवडे इच्छुक आहेत. सध्या तरी ही निवडणूक भाजप विरुद्ध शरद पवार गट अशीच होण्याची शक्यता आहे. संस्थात्मक जाळे, तगडा राजकीय अनुभव आणि पवारांशी असलेले जवळचे संबंध यामुळे काका चव्हाण यांना शरद पवार संधी देऊ शकतात. मात्र यामुळे सचिन दोडके आणि बाळाभाऊ धनकवडे नाराज होऊ शकतात. शरद पवार गटाकडून उमेदवार कोण यावरती निकाल अवलंबून असू शकतो. पण सध्या तरी भीमराव तापकीर यांची खडकवासलाची जागा धोक्यात असल्याचं बोललं जातं. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत अजित पवार गटाचे दत्ता मामा भरणे. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळी दत्ता भरणे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून आलेले होते. सध्या ते अजित पवार गटात आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोची झालेली होती. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेत भाजपला योग्य तो मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण अजित पवार इंदापूर सोडणार नाहीत. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलाने तुतारीचा स्टेटस ठेवला होता आणि हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. 4 ऑक्टोबरला त्यांनी मेळाव्यात थेट तशी घोषणाही केली आणि अखेर अनेक वर्षाच्या राजकीय वादावरती पडदा टाकत पवार पाटील मनोमिलन झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. हर्षवर्धन पाटील 1995 ते 2004 सलग 3 वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. तर 2009ला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवत इथली जागा जिंकलेली होती. 2014ला सगळेच पक्ष स्वबळावर लढल्यामुळे इथून राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी अर्ज भरला आणि मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांचा पराभवही केला. मुळात शरद पवार बरेच वर्ष त्यांना धक्का देण्याच्या प्रयत्नात होते, कारण जिल्ह्यातील राजकारणात पवारांना कोणताही प्रतिस्पर्धी नको होता आणि याला यश आलं ते 2014ला. 2019ला आघाडीत भरणेंना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले. आघाडीत स्टँडिंग उमेदवार भरणे असल्यामुळे त्यांनाच तिकीट मिळणार हे हर्षवर्धन पाटील यांना लक्षात आलं होतं आणि त्यामुळेच ते भाजपच्या वाटेवर गेले. हर्षवर्धन पाटील यांचा अवघ्या 3,000 मतांनी पराभव झाला होता. यावेळी शरद पवारांची ताकद त्यांच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार गट असं बेरजेचं राजकारण हर्षवर्धन पाटील यांना आमदार बनवू शकते. दत्ता भरणे यांची जागा इंदापूरमध्ये धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला सोनाई उद्योग समूहाच्या प्रवीण माने यांना थोरल्या पवारांनी पक्षात घेतले, पण हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने त्यांच्या उमेदवारी मिळेल या स्वप्नांवरती विरजण पडले. बारामतीमध्ये 1967 ते 1991 सलग 6 वेळा शरद पवार आमदार होते. 1991ची लोकसभा साहेबांनी जिंकली आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत अजित पवार निवडून आले. 1991 ते आज अखेर अजित पवार बारामतीचे आमदार राहिलेले आहेत. पक्षफुटीनंतर लोकसभेला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. तर आता विधानसभेला शरद पवार अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवणार आहेत. म्हणजेच पुतण्याच्या बदली पुतणे, अगदी खून के बदले खून जसं असतं तसंच. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार, पार्थ पवार किंवा जय पवारांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे असं बोललं जाते. पण तसं केलं तर युगेंद्र पवार यांना निवडणूक सोपी होईल. त्यामुळे अजित पवार ही रिस्क घेणारच नाहीत. ते स्वतःच इथून उभा राहतील आणि निवडूनही येतील. बारामती लोकसभेतील या 6 जागांवर शरद पवार पकड मजबूत करतील की महायुती त्यांना यापासून रोखेल? तुमच्या मतदारसंघात कोण होईल तुमचा आमदार? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही विषय कडकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. धन्यवाद मित्रांनो.